शेतकऱ्यांच्या नावे परस्पर पीक कर्ज उचलून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं उघडकीस आलाय। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे। 6 राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्यानं 8,000हून अधिक शेतकऱ्यांच्या नावे 380 कोटी रुपयांचं कर्ज उचलल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या प्रकरणाची कागदपत्र झी मीडियाच्या हाती लागली असून त्यात शेतकऱ्यांची झालेली फसवणूक समोर आली आहे। या कर्ज घोटाळ्या प्रकरणी गंगाखेड साखर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय। आपला न्याय देवता आणि देवावर विश्वास असून लवकरच सत्य समोर येईल असं त्यांनी म्हटलंय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही गुट्टे म्हणाले। मला कुठलीही आतापर्यंत कोर्टाची कुठली मला समज किंवा प्रत वगैरे कुठली मिळालेली नाही आहे आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आम्ही जी काय इन्क्वायरी होईल त्या इन्क्वायरीला समोर जाऊ, सहकार्य करू आणि दुधाचं दूध पाण्याचं पाणी होईल असं मला वाटतं आणि माझा देवावर परमेश्वरावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे। मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना अटक करण्यात आली। मंदसौरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात शेतकऱ्यांचा बळी गेला होता। त्याविरोधात आज 100हून संघटनांनी यात्रा काढली, त्यात राजू शेट्टीही सहभागी आहेत। येत्या 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहोचणार आहे। शेतमालाला योग्य भाव मिळावा ही या यात्रेची प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे। शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत अधिवेशनातल्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली। त्याचाच भाग म्हणून कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्य सरकारनं 34 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे। प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हातात पैसेच आलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी दारात येतात। तसंच आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी बँकेच्या दारात शिवसेना ढोल वाजवणार आहे। शिवसेना त्या जिल्ह्यातील कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावणार आहे आणि त्यांना तत्काळ पैसे देऊन कर्जमुक्त करण्यासाठी बँकेच्या दारातच ढोल वाजवणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली। शासनाने ज्यावेळेला कर्जमुक्तीचा निर्णय घेतला आहे त्यावेळेला आता पुन्हा सगळ्या जिल्हा प्रमुखांनी बँकेसमोर ढोल वाजवावे आणि त्या बँकेला सांगावं किती लाख शेतकऱ्यांची तर कर्जमुक्ती तुम्ही केली त्याची यादी तुमच्या बँकेच्या बाहेर लागली पाहिजे अशा परीची मागणी प्रत्येक जिल्हा प्रमुख, प्रत्येक तालुका प्रमुख हा आता बँकाकडे करणार आहे आणि सगळ्या बँकाकडून अधिकृत माहिती घेऊन, अधिकृत आकडेवारी घेऊन मग 1 ऑगस्टमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि प्रत्यक्षात झालेली कर्जमुक्ती ही पहिल्यांदा पडताळून पाहिली जाईल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आता नवी मागणी समोर येऊ लागली। कर्जमाफीमुळे पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील 68,290 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे। मात्र गोंदिया जिल्ह्यात सन 2007 ते 2012 दरम्यान थकबाकीदार शेतकरी असल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची पाळी येऊ नये यासाठी शासनानं ही अट शिथिल करून त्यांचं सुद्धा कर्ज माफ करावं अशी मागणी महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपाल अग्रवाल यांनी केली आहे। शिवाय या कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील तब्बल 98 ते 99% शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असं देखील अग्रवाल यांनी म्हटलंय। शिवाय राष्ट्रीयकृत बँकांकडून 2016मध्ये पीक कर्ज देण्यात आलं होतं। यामध्ये 30 जून 2016ची अट शासनानं घातली होती, ती सुद्धा शिथिल करून 31 जुलै 2016 करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय। शेतकरी कर्जमाफीचे निकष जाचक असून त्यात आमूलाग्र बदलांची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। पाकिस्तानचे खेळाडू भारतात खेळू नये असे म्हणणारे सुद्धा पाकिस्तानचे कांदे खातात असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला। शेतकऱ्याला ताकद देण्याची भूमिका ही असली पाहिजे तर हा शेती टिकेल, शेतकरी टिकेल। ज्यांनी अन्नधान्य नव्हतं आपल्याकडं, बाहेरची मिलोची ज्वारी खावं लागत होती, गहू खावा लागत होता, त्यांनी इतके निर्माण केलं की तुम्ही निर्यात करू शकता इतके निर्माण केलं, तो मात्र उपाशी राहायला लागला। हे काही बरोबर आहे असं वाटत नाही आणि म्हणून कर्जमाफीमध्ये आमूलाग्र बदल केला जावा जो निर्णय आहे त्यामध्ये
राज्यात मुंबई महापालिका विविध महामंडळ तसंच देवस्थानांकडे काही लाख कोटींच्या ठेवी पडून आहेत। राज्यातील विकास कामांसाठी या ठेवी परतफेडीच्या अटीवर मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी सरकार एक स्वतंत्र वित्तीय महामंडळ स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्यानं 35,000 कोटींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे। एवढा निधी कर्ज काढून उभा राहू शकत नाही, त्यामुळे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीच्या माध्यमातून नॉन रिफंडेबल तर वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून विशिष्ट व्याजदरानं रिफंडेबल अशा 2 प्रकारे निधी जमवण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं महसूल मंत्री पाटील म्हणाले। राज्यातील शेतकरी कर्जमाफी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये केली। डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने ही कर्जमाफी होणार असल्यानं यात कोणीही घोटाळा करू शकत नाही असं देखील ते म्हणाले। कर्जमाफी संबंधी राज्य सरकारवर आरोप करताना आधी काँग्रेसनं महाराष्ट्राच्या धर्तीवर पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक आणि पंजाब राज्यात कर्जमाफी देण्याचं आवाहन त्यांनी केलं। आंध्र प्रदेशमध्ये कर्जमुक्तीच्या संदर्भात जो डिजिटल प्लॅटफॉर्म केला त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने मनात असा विचारही केला की या कर्जमुक्तीचा गैरवापर मला करता येईल, तो करताच येणार नाही अशी व्यवस्था डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये होईल। म्हणजे बँकांना आणि कोणालाही अशा पद्धतीने याचा गैरउपयोग करता येणार नाही। राज्यात पुढील 4-5 दिवसात मोठा पाऊस होणार नाही असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्यानं महाराष्ट्र आणि मुंबईत पावसानं अचानक दडी मारल्याचं कुलाबा वेधशाळेचे उपमहाव्यवस्थापक के.एच. होसाळीकर यांनी सांगितलंय। राज्यात 30 जूनपर्यंत 49.30 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली, म्हणजे सुमारे 38% पेरणी झाली। यापैकी औरंगाबाद विभागात सुमारे 78% क्षेत्रावर पेरणी झाली, तर सगळ्यात कमी पेरणी कोकण विभागात झाली। त्याखालोखाल नागपूरमध्ये म्हणावा तितका पाऊस झाला नसल्याने इथं 9%च पेरणी झाली आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 8-15 दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे। त्याचा परिणाम बाजारपेठेतील आवकावर झाला असून भाजीपाल्याच्या दरात देखील वाढ झाली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमालाची आवक 15 ते 20% घटली असून भाजीपाल्याचे भाव 20 ते 25% वाढले। नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सध्या टोमॅटोची आवक घटल्यानं किमती प्रचंड वाढल्यात। या महिन्यात सर्वाधिक उत्पादन बंगळुरू आणि हिमाचल भागात होत असतं, मात्र तिथेही पाऊस आणि इतर कारणांमुळे उत्पादन घटले, त्यामुळे संपूर्ण देशात टोमॅटोची आवक घटली असून दर गगनाला भिडले आहेत। किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 रुपये किलोवर गेले। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत। खडसेंचं पुनरागमन आम्हा सर्वांसाठी आनंददायी असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली आहे। झोटिंग समितीचा रिपोर्ट आला असून तो राज्याच्या मुख्य सचिवांच्या ताब्यात आला आहे। मुख्यमंत्री तसंच सचिव त्याबाबतचा निर्णय घेतील असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले। भोसरी जमीन खरेदी प्रकरणी खडसेंची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग समिती गठीत करण्यात आली होती। नाथाभाऊंचं पुनरागमन हा आमच्या सगळ्या दृष्टीने आनंदाचा विषय आहे। झोटिंग कमिशनचा रिपोर्ट आला आहे, राज्याच्या चीफ सेक्रेटरीच्या ताब्यात तो आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव याचा निर्णय करतील, परंतु नाथाभाऊंचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचीच गोष्ट आहे। निर्णय की या विषयात निर्णय करणारे लोक करतात। दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आमदार अनिल परब, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। गणेशोत्सव आणि दहीहंडी सणांच्या अडचणींसंदर्भात तातडीची बैठक घेण्याबाबत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। शिवसेनेचा जन्म उत्सवातून आहे, तर भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक छत्रे उडवल्या आहेत अशी टीका भाजप आमदार अनिल परब यांनी केली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ही भूमिका घेतली की अशा कुठल्याही कायद्याच्या अडचणी आम्ही या हिंदूंच्या या उत्सवावरती येऊ देणार नाहीत आणि त्याला अनुसरून आज ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिलेला आहे। मला असं वाटतं की हे गणपती जे सायलेन्स झोनच्या आणि कोर्टाच्या कचाट्यात अडकले होते ते सोडायला नक्की मदत होईल आणि शिवसेना पूर्णपणे या हिंदू सणांच्या पाठीमागे उभी आहे। दहीहंडीच्या संदर्भात जे कोर्टात पिटिशन आहे याच्यामध्ये काय करायचं याच्यासाठी आहे।
ब्रँड अँबॅसेडर नेमण्याची तयारी साई संस्थानं सुरू केली आहे। शिर्डीच्या साईबाबांना समाधीस्थ होण्यास पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगाने येत्या 15 ऑक्टोबरपासून साई संस्थान आणि ग्रामस्थ मिळून साई समाधी शताब्दी सोहळ्यास सुरुवात करणार आहेत। साईंच्या कार्याचा प्रचार करणं तसंच साई समाधी वर्षाची महती सर्वदूर पसरवण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडुलकर यांची नेमणूक करण्याची साई संस्थांची इच्छा असून त्यासाठी या दोघांशी साई संस्थानं संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे असं संस्थांनं सांगितलं। आता प्रश्न हा आहे की साईंची शिकवणच इतकी ताकदवर असताना ब्रँड अँबॅसेडर नेमून संचालक मंडळ स्वतःच्या अकलेची दिवाळखोरी का उघड करू पाहत आहे? बाबा के कार्य का प्रचार और प्रसार सारे दुनिया भर में हो, यह एक प्रमुख उद्देश्य इस शताब्दी वर्ष के कार्यक्रमों के आयोजन के पीछे रखा गया है और इसमें एक दुनिया भर में प्रचार और प्रसार के लिए कॉम्प्लीमेंट्री हो, मददगार साबित हो, ऐसा व्यक्तिमत्व ब्रांड एम्बेसडर के नाते चुना जाए, ऐसे सभी ने विचार किया है। और जो साईं बाबा का भक्त भी होना चाहिए, तो अमिताभ बच्चन जी है और सचिन तेंदुलकर जी है, इन दोनों को निवेदन दिया जाए। इन दोनों को विनती पत्र भी मंदिर की ओर से गया है और आगे की चर्चा उनसे शुरू है। मुझे ऐसा लगता है आने वाले कुछ ही दिनों में इस चर्चा को विराम मिलेगा और एक ब्रांड एम्बेसडर की घोषणा कार्यक्रम द्वारा की जाएगी। पंढरपूर देवस्थानसाठी राज्य शासनानं स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले असून स्वच्छता आणि पारदर्शकतेसाठी राज्य शासन योग्य ती भूमिका घेणार असून वारकरी केंद्रबिंदू मानून पंढरपूर देवस्थान कमिटी काम करणार असल्याचं मत विठ्ठल रखुमाई देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी व्यक्त केलं आहे। देवस्थान कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कराड इथं यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावर भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। खूप गतिमान रित्या तिथलं प्रशासनाला हातभार लावण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आता आम्ही सगळेजण करणार आहोत। खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत। पंढरपूर देवस्थानावर खूप मोठी श्रद्धा महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या राज्यामधल्या लोकांची आहे आणि त्यामुळं वारकऱ्याला केंद्रबिंदू मानून वारकऱ्याचं दर्शन सुखकर कसं होईल, वारकऱ्याच्या सोयीसुविधा कशा होतील याच्यासाठीचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो। धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं शिरपूर तालुक्यातही आंबे शिवारात तब्बल 36,40,000 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे। आंबे शिवारातील खड्डापाडा इथं डोंगराच्या पायथ्याशी झाडांच्या फांद्या आड हा 200 लिटर क्षमतेचे 40 ड्रममध्ये बनावट मद्यसाठा लपवण्यात आला होता। या वर्षात धुळे विभागाची सर्वात मोठी कारवाई आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या दुधनी नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यानं गावातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। सत्ताधारी भाजप पक्षानं आणि ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला। राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकेला 11 महिन्यांचं कंत्राट पुन्हा देण्यासाठी 20,000ची लाच मागण्यात आली। या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील मोरेगाव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य सहाय्यकाला लाच घेताना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली। श्रीराम नाकाडे आणि मधुसूदन श्रीरामे अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत। लाचलुचपत कायदा अन्वये गोंदिया ग्रामीण पोलिसात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत काल आणि आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। आज आरोग्य मंत्री अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात पाहणी करण्यासाठी गेले असता तिथं आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी मंत्र्यांना विविध समस्यांबाबत निवेदन दिल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली। त्यानंतर शिवसैनिकांनी आपचे कार्यकर्ते आपापसात भिडले। चिडलेल्या शिवसैनिकांनी आपच्या कार्यकर्त्यांना चांगला चोप दिला। धुळे शहरातील भीमनगरातील राजीव गांधी नगरात संदीप ठाकूरच्या हत्येनंतर संतप्त जमावानं मध्यरात्रीतून संदीपच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या चव्हाण कुटुंबियांचे घर जाळून टाकल्याची घटना घडली। आता या आगीत चव्हाण कुटुंबियांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्यात। कोल्हापुरातील उमा टॉकीज चौकात एसटी अपघाताचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला। संभाजीनगर आगाराच्या एसटीच्या स्टीअरिंग रॉड तुटल्यानं हा अपघात झाला। एसटी चालक केरबा डवरेंनी प्रसंगावधान राखत एसटी उमा टॉकीजच्या संरक्षक भिंतीला नेऊन गाडी थांबवली। या चौकात 24 मेला चालकाला भोवळ आल्यानं मोठा अपघात झाला होता। यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर 4 जण जखमी झाले होते।
तीही बस संभाजीनगर आगाराचीच होती. प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक आगार आणि बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून या माध्यमातून बस स्थानक आणि आगार परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माननीय परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून सावधराम मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये बस स्थानकावरील वर्दळीचा गैरफायदा घेऊन पाकिटमार, किरकोळ चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. मालवणमध्ये मच्छीमारांच्या आंदोलनात नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवरच अरेरावी केल्याचा प्रकार उघड झालाय. पर्सिसन नेट विरोधात मालवणमध्ये मच्छीमारांनी आंदोलन केलं. मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वत्स यांच्या कार्यालयात मासे घेऊन आयुक्तांना घेरलं. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीत नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवर अरेरावी करत मासा फेकून मारला. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या पावसानंतर बदललेल्या वातावरणामुळे साथीच्या आजारानं डोकं वर काढले. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे 6 रुग्ण आढळले असून त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले. तर त्यातील 2 जणांचा कोल्हापूर इथं काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलं होतं. यावर्षी राज्याच्या अन्य भागामध्ये गेल्या 3-4 महिन्यांपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. शाळेला शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाला यश आले. या आंदोलनामुळे गुहागर तालुक्यातल्या साखरी त्रिशूळ कोडबा प्राथमिक शाळेला आता 3 शिक्षक मिळणार आहेत. झी 24 तासनं या प्रकरणाला वाचा फोडली होती. साखरी त्रिशूळ कोडबा प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता होती. 4 शिक्षकांची आवश्यकता असतानाही शाळेत एकच शिक्षक उपलब्ध होता. 3 शिक्षक देण्याचं आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिलं. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना आता त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्याच शाळेत शिकवावं लागणार आहे. तसं न केल्यास त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीनं मिळणाऱ्या सुविधांपासून मुकावं लागणार आहे. असा ठराव गोंदिया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असून गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुंबईतील उड्डाणपुलांखालील जागांना नो पार्किंग झोन घोषित केलं असून वाहतूक पोलीस, मुंबई मनपा यांनी या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. कोल्हापूर व इथं संत रविदास उड्डाणपुलाखाली खुलेआम पार्किंग होते. त्याबद्दल शुल्कही आकारलं जातं. एका दुचाकीसाठी दिवसाला 30 रुपये, महिन्याला 400 रुपये, तर 4 चाकीसाठी दिवसाला 50 रुपये, तर महिन्याला 400 रुपये आकारले जात आहेत. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी चांगलेच त्रस्त झाले. तृतीय वर्षाची परीक्षा एप्रिलमध्ये झाली. मात्र त्या परीक्षेचा निकाल अजूनही लागलेला नाहीये. शासकीय नियमानुसार 45 दिवसात निकाल लागला पाहिजे. मात्र निष्काम विद्यापीठाच्या निष्क्रिय कारभारामुळे 45 दिवस उलटून गेले तरी अद्याप निकाल लागलेला नाहीये. या संदर्भात बिर्ला महाविद्यालयाबाहेर अभाविप कार्यकर्त्यांनी निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात आणि केंद्रात शिवसेनेसोबत असलेली भाजप पहिल्यांदाच ठाण्याच्या सत्तेतून बाहेर आहे. तेव्हा इतकी वर्ष ठाण्यातील खड्ड्यांसाठी आंदोलन तर सोडाच की मौना सभागृहात साधा निषेधाचा चकार शब्द न काढणाऱ्या भाजपनं चक्क ठाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांविरुद्ध आंदोलनाचा फास उरकला. ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरात खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांमध्ये रोपं लावून त्याला पुष्पगुच्छ अर्पण केलं. विशेष म्हणजे हा परिसर नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत येत असून या प्रभागातील 4ही नगरसेवक भाजपचेच आहेत. मुंब्रा बायपासवर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. कौसामधील रेहमिनिया हॉस्पिटलजवळ ही दरड कोसळली. फायर ब्रिगेड, पोलिसांसह संबंधित यंत्रणा घटनास्थळी असून कोणी जखमी झालेलं नाही. कोसळलेले दगड बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी भविष्यात हा मार्ग धोकादायक बनला. त्यामुळे तातडीनं सुरक्षेबाबत पावलं उचलण्याची गरज आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.